बांगलादेश पाठोपाठ श्रीलंका आणि दुबईमधून भारताला मिळाली पुन्हा मोठी कांद्याची ऑर्डर. या तारखेपासून सुरू होणार दुबई आणि श्रीलंकेत पुन्हा कांद्याची निर्यात. कांद्याचे बाजारभाव ₹5 टप्पा पुन्हा एकदा पार करणार. बांगलादेशमध्ये सुरू असलेला जो काही हिंसाचार आहे त्यामुळे भारतीय कांदा निर्यातीमध्ये थोडीशी मंदी आली असल्यानं श्रीलंका आणि दुबईमधून पुन्हा एकदा भारतीय कांद्याला मागणी ही वाढलेली आहे. एकंदरीतच भारताचा हा जो काही कांदा आहे तो खाण्यास अतिशय चवदार असल्याने संपूर्ण जगभरातून भारतीय कांद्याला मागणी ही असते. सध्या कांद्याला जर का आपण बाजारभाव जर पाहिले तर लाल कांद्याला जवळपास 3,000 ते 3,500 रुपयांच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय. तर उन्हाळ कांद्याला बाजारभाव थोडेसे घसरले आहे, कारण बांगलादेशमध्ये जी काही निर्यातीची परिस्थिती आहे ती थोडी त्या ठिकाणी मंदावलेली आहे. परंतु येत्या नवीन वर्षामध्ये भारताला श्रीलंका आणि दुबईमधून मोठी कांद्याची ऑर्डर त्या ठिकाणी मिळालेली असून कांदा दर पुढील आठवड्यात थोडे बदललेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. नेमके हे बाजारभाव कसे असणार आहे आणि किती बाजारभाव त्या ठिकाणी पुढील आठवड्यात राहू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत आपण जर का बघितलं तर कांद्याचे बाजारभाव मागणी आणि पुरवठा या गणितावरती त्या ठिकाणी अवलंबून असतात. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी काढलेले होते. जवळपास लाल कांद्याला 5,100 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव हा त्या ठिकाणी चांदवड बाजार समितीमध्ये गेल्या 7 ते 8 दिवसामध्ये मिळाला होता. परंतु सध्या जर का बाजारभावाची आपण परिस्थिती जर पाहिली तर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी थोडे घसरले आहेत. लाल कांद्याच्या तुलनेमध्ये उन्हाळ कांद्याला जवळपास आता 20 ते 22 रुपयांचा त्या ठिकाणी सर्वात टॉपच्या क्वालिटीला त्या ठिकाणी दर मिळतोय. परंतु लाल कांद्याला अजूनही त्या ठिकाणी दर टिकून आहेत. एकंदरीतच बांगलादेशमध्ये जो काय झालेला हिंसाचार असेल त्या पार्श्वभूमीवरती बांगलादेशची निर्यात ही थोडी त्या ठिकाणी मंदावलेली आहे. एकंदरीतच बांगलादेश सरकारनं जे काय तेथील आयातदार आहेत त्यांना जे काय वाढीव परमिट हवे होते ते परमिट त्या ठिकाणी अजून दिलेले नाही. परंतु ही जी काय तांत्रिक प्रक्रिया आहे ती अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणूनच येत्या काळामध्ये पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी निर्यात सुरू होणार आहे. परंतु सध्याचा जो काय हंगाम आहे तर सध्याच्या हंगामामध्ये बियाण्यांच्या कांद्याची लागवड ही त्या ठिकाणी होत असते आणि म्हणूनच बियाण्यांच्या कांद्याला देखील त्या ठिकाणी 3,000 ते 3,600 रुपयांच्या दरम्यान राज्यामध्ये बाजारभाव मिळताना दिसतोय. एकंदरीतच नवीन कांदा आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल झाल्यामुळं हॉटेल व्यावसायिक जे काय आहेत त्या हॉटेल व्यवसायाकडून नवीन कांद्याला आता त्या ठिकाणी पसंती मिळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवरती जो काही नवीन आता लाल कांदा दिसतोय त्या लाल कांद्याला अजूनही बाजारभाव त्या ठिकाणी टिकून आहेत. एकंदरीतच याची आवकही त्या ठिकाणी कमी आहे, कारण की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे लाल कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं होतं. कारण की जो काय लाल कांदा आहे तो त्या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने बाजारात येत असतो. परंतु जो काय पूर्ण क्षमतेने जो लाल कांदा आहे तो आता त्या ठिकाणी बाजारामध्ये येताना दिसत नाही आणि म्हणूनच लाल कांद्याचे दर आता त्या ठिकाणी टिकून आहेत. एकंदरीत पिंपळगाव, बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याला आजही 3,300 ते 3,600 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळताना दिसत आहे. एकंदरीतच नवीन वर्षामध्ये सुद्धा भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे, कारण की श्रीलंका आणि दुबईमधून पुन्हा एकदा कांद्याला भारताची मोठी ऑर्डर त्या ठिकाणी मिळाली आहे. कारण भारतीय कांदा हा खाण्यासाठी अतिशय सुप्रसिद्ध आणि जगामध्ये अतिशय चवदार असा मानला जातो. त्या तुलनेमध्ये पाकिस्तान आणि चायनाचा कांदा हा त्या ठिकाणी भारताच्या कांद्यापेक्षा थोडा कमी क्वालिटीचा त्या ठिकाणी असतो आणि परिणामी संपूर्ण जगभरातून भारतीय कांद्याला त्या ठिकाणी मागणी असल्यामुळे येत्या नवीन वर्षामध्ये त्या ठिकाणी भारताचा कांदा हा 7 समुद्रापार त्या ठिकाणी जाणार याच्यात काही त्या ठिकाणी शंका नाही. आणि म्हणूनच तुमच्याकडे जर का त्या ठिकाणी कांदा जर असेल आणि येत्या पुढील महिन्यामध्ये जर का तुमचा कांदा हा मार्केटमध्ये जर येणार जर असेल तर रोज कांद्याचे बाजारभाव पाहून तुम्ही जर का कांदा विक्रीचं नियोजन त्यावेळेस जर केलं तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. परंतु याही पुढे जाऊन त्या ठिकाणी पुढील जे काय आठवडे आहेत किंवा पुढील जे वर्ष आहे 2026 त्यामध्ये कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी जवळपास 4 ते 4,500 हजार रुपये क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी राहू शकतात. तसं एकंदरीतच कांदा बाजारभाव अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे, कारण उन्हाळा कांदा हा पुरताच संपला आहे आणि लाल कांद्याचा हंगाम देखील त्या ठिकाणी आता मध्यावरती आला आहे. आणि जी काय रब्बी कांद्याची जी काय लागवड आता सध्या सुरू आहे ती लागवड देखील त्या ठिकाणी आता केल्याच्या नंतर जवळपास एप्रिल ते मेमध्ये हा कांदा त्या ठिकाणी काढायला येईल आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्या ठिकाणी 2 ते 3 जे काय महिने आहेत ह्या महिन्यामध्ये कांद्याची टंचाई त्या ठिकाणी भासू शकते आणि म्हणूनच कांद्याला बाजारभाव हे येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कडाडू शकतात.